नमस्कार मित्रांनो, ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी आहे चेतन. आज बोलणार आहोत की युनिव्हर्समध्ये भरपूर प्रमाणात पॉसिबिलिटीज आहेत. ज्या ज्या अनंत संभावना तुम्ही बघत आहात किंवा दिसत आहे किंवा दिसत नाही आहे, तर मी तुम्हाला एक सांगून देऊ की आयुष्यात तुम्ही असं वाटत असेल तुम्हाला की आज काहीच होत नाही, काही माझ्या मनासारखं होत नाही आहे, तर युनिव्हर्समध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. काहीही होऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही बिलीव्ह केलं तर. आणि आज कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला जर अपयश बघायला मिळत असेल तर कदाचित याच्याहून बेटर तुम्हाला कुठेतरी मिळणार आहे. ही जर पॉसिबिलिटी तुम्ही मनामध्ये ठेवली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे. जी हां, आपल्याला वाटतं की आज ह्या प्लॅनमध्ये आपण फेल झालेलो आहे म्हणजे पुढे काहीच चांगलं होणार नाही. तर नाही, युनिव्हर्स तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच देत असतं जर तुम्ही बिलीव्ह केलं तर. कधीतरी भविष्यात तुम्ही तुमच्या भूतकाळाचा आढावा घ्याल ना, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच कळेल की बरं झालं त्यावेळेला ती गोष्ट घडली नाही, त्यामुळेच ही पॉसिबिलिटी माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. कुठल्या तरी वेगळ्या युनिव्हर्समध्ये तुमचं आज जर लग्न नसेल तर तुमचं लग्न तिथे ठरलेलं असेल. आज जर जॉब तुम्हाला तो मिळालेला नसेल तर दुसरं काहीतरी चांगलं दुसऱ्या युनिव्हर्समध्ये तुमच्यासाठी अवेलेबल असतं. हे फ्रिक्वेन्सीचं जग आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही कशाला ट्यून इन होतात त्यावर तुमचं भवितव्य हे घडत असतं. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन व्हाल त्यावेळेला तुम्हाला अबंडन्स बघायला मिळणार आहे. जर आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लॅक दिसत असेल, कुठलीही गोष्ट संभावना शक्यता तुम्हाला दिसत नसेल, तर नक्कीच जर तुम्ही तुमचं थोडेसे थॉट्स बदलले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्येही तुम्हाला तो बदल दिसायला लागेल. त्यामुळेच आज हताश होऊन मात्र तुम्ही कुठलंही जे काम करत असाल तर ते सोडू नका मित्रांनो, कारण की कधीही यू नेव्हर नो तुमचं आयुष्य कुठल्या क्षणाला बदल घडू शकेल. त्यामुळेच आयुष्यामध्ये होपफुल जर राहाल तर तुम्हाला ते बदल लवकरात लवकर बघायला मिळते. हां, आज पॉसिबिलिटी तुम्हाला काहीतरी वेगळी वाटत असेल, पण प्रत्येक गोष्ट संभावना शक्यतेची असते. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही घडत नाही आहे, यामुळे याचा अर्थ असा नसतो की भविष्यात तुमच्याकडे ती वस्तू नसणार आहे किंवा ती सक्सेस नसणार आहे. म्हणून आजच्या गोष्टीवरून तुम्ही उद्याचा अंदाज घेऊ नाही शकत. आज जे काही आहे तो पास्ट थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शनचा परिणाम आहे. आणि हेच थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शन जर बदलल्या तर तुमचं भविष्य काहीतरी वेगळं ठरू शकतं. असंख्य अनंत संभावना या युनिव्हर्समध्ये असतात. एक जर नाही भेटलं तर दुसरा रेडीच असतो तुमच्यासाठी. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्यावेळेला कळेल की युनिव्हर्स खरंच मॅजिकल आहे आणि खरंच आपल्या अपेक्षापेक्षाही काहीतरी बेटर आपल्याला देत असतं. त्यामुळेच सध्या परिस्थिती बघून मात्र आपण हताश होण्यापेक्षा एक काहीतरी नवीन क्रिएशन करण्यामागे जर आपण लागलो तर नक्कीच आपलंही भविष्य काहीतरी उज्ज्वल होऊ शकतं. आणि ज्याही गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत, एखाद्याचं सक्सेस, एखाद्याचं रिलेशनशिप, एखाद्यासोबत घडणारे पैसे, म्हणजे युनिव्हर्स काय सांगते की अबंडन्स आहे या युनिव्हर्समध्ये आणि हे तूही अचीव करू शकतो किंवा हे तुझ्याही आयुष्यात येऊ शकतं. या गोष्टी जेव्हा आपण क्लिअरली बघायला लागतो तेव्हा आपल्याला क्षणाक्षणाला युनिव्हर्सचे संकेत बघायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला आज ट्यून इन आहात त्यामुळे तुम्हाला ते रेडिओ चॅनल, ते गाणं ऐकू येत आहे. जर वेगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून व्हाल तर वेगळं गाणं, वेगळं संगीत ऐकायला मिळेल आणि वेगळ्या आयुष्याचे बदलही तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. म्हणून आजवरून नक्कीच स्वतःबद्दलचा न्यूनगंड हा बाळगला नाही पाहिजे. आयुष्य बदलतं. या युनिव्हर्समध्ये असंख्य संभावना आहे. जर तुम्ही या लक्षात घेतल्या ना मित्रांनो तर तुमचं आयुष्यही बदलू शकतं. त्यामुळे काहीच होत नाही माझ्या आयुष्यात हेच रड गाणं, हीच किरकिर करण्यापेक्षा आपण जर आपल्या आयुष्यामध्ये दुसरा काही बदल घडवला, दुसरं काही बोलत राहिलो, पॉझिटिव्ह बोलत राहिलो, संभाव्य शक्यता अशी होऊ शकते की आपलंही आयुष्य बदलेल आणि आपणही एक चांगल्या रूटला एक चांगली लाईफ जगू शकत असू मित्रांनो. त्यामुळेच फ्रिक्वेन्सी ही महत्त्वाची आहे. कुठल्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही ट्यून इन होतात, कुठल्या भावनेला ट्यून इन होतात, रोजचे तुमचे स्वतःबद्दलचे कॉन्व्हर्सेशन, सेल्फ टॉक काय आहे मित्रांनो,
त्यावर तुमचं भवितव्य घडत असतं. आज जरी काही दिसत नसेल तरी मात्र फेक का असेना आपण स्वतःला सांगितलं पाहिजे, तेव्हाच हे परिवर्तन आपल्याला बघायला मिळत असतं. तुम्हाला सांगितलं मी युनिव्हर्सचा लॉ आहे, नेचरचा लॉ आहे, सगळं काही बदलतं म्हणून स्थिर काहीच राहत नाही. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला हवा तो बदल बघायला मिळेल ज्या वेळेला तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी चेंज कराल मित्रांनो. आजसाठी एवढंच. चेतन आणखी काही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी आणि काही टेक्निक्स तुमच्यासाठी नक्कीच आणेल. पण या चॅनलला मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो काही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, भरपूर खुश राहा, अलाइनमेंटमध्ये राहा आणि युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन व्हा. थँक्यू.